नमस्कार. आपण पाहत आहात नजर 18 न्यूज. मी आहे सुनील पाटील. पाहूया महाराष्ट्रातील 10 महत्त्वाच्या घडामोडी. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज शेतकरी कर्जमाफी, पूरनियंत्रण, पायाभूत सुविधा आणि विकास कामांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली. अनेक महत्त्वाच्या विषयांवर सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली. भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदी नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या धमकीची पत्रके आढळल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. परिसरात पोलिसांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसामुळे काही सखल भागांत पाणी साचले. महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. राज्यातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्याबाबत सरकारने पॉझिटिव्ह संकेत दिले असून पायाभूत सुविधांच्या कामांना वेग देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पीक विमा, नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यांवर सभागृहात जोरदार चर्चा झाली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि इतर प्रमुख शहरांमध्ये पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक संथ झाली. नागरिकांनी आवश्यक असल्यासच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील राजकीय वातावरण अधिवेशनामुळे तापले असून विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या होत्या आजच्या महाराष्ट्रातील 10 महत्त्वाच्या बातम्या. अधिक ताज्या, विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा नजर 18 न्यूज.